तर बघा, आज मी तुमच्यासाठी एक युनिक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्ही बऱ्याच वेळा YouTubeवरती पाहिले असतील. आता ख्रिसमस जवळ आलेली आहे. तर बऱ्याच व्हिडिओ अशा प्लम केकच्या आलेले आहे, की प्लम केक कसे बनवतात, त्यात ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतात. तर ते तशा व्हिडिओ बऱ्याच आलेले आहे. तर आज आपल्याला बनवायचं आहे प्लम चॉकलेट ब्राउनी. तर बघा, इथे एका पॅनमध्ये मी 1/4 कप शुगर टाकलेली आहे. तर आता ही शुगर जी टाकलेली आहे, तर तिला आपल्याला कॅरॅमल करायचं आहे. तिला हलवायची नाही. तर तिला अशीच जर आपण सोडून दिली तर बघा ती अशी कॅरॅमल होते. तिचा कलर चेंज होतो म्हणजे ती कॅरॅमल होते. तर आता ही व्हाईट आहे आणि अजून ती पूर्ण मेल्ट झालेली नाही आहे. तर आपल्याला तिचा कलर चेंज करायचा आहे. तर बघा आता हा आपला साखरेचा कलर बदलला आहे म्हणजे ही कॅरॅमल व्हायला आता सुरुवात झालेली आहे. तर बघा आता इथे हे पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि असा ऑरेंज कलर पण तिचा आलेला आहे. तर यात टाकायचं आहे आपल्याला आता 1/2 कप गूळ. तर बघा आता आपल्याला ही जी ब्राउनी आहे तर ती आपल्याला गुळापासून बनवायची आहे, साखरेपासून नाही. तर इथे मी टाकलेलं आहे गूळ आणि गूळ पण आपला चांगल्या प्रकारे असा मेल्ट झालेला आहे. अजिबात ते गुळाचे खडे वगैरे यात राहिलेले नाही आहे. आणि आता या स्टेपला आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला पाणी. तर बघा आता इथे एकदम गॅस चालू असताना पाणी टाकायचं नाही. नाहीतर काय होतं ते अंगावरती येतं, ते उडतं खूप. गॅस बंद केल्यावर ते थोडं गार झाल्यानंतर यात वरून आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर बघा तुम्ही इथे कोणत्या फ्रूटचा ज्यूससुद्धा टाकू शकतात. तर मला हे ज्यूस वगैरे काही टाकायचं नव्हतं आज त्यामध्ये. मला पाणीच टाकायचं होतं. म्हणून मी हे पाण्यापासून कसं बनवतात हे तुम्हाला आज मला दाखवायचं होतं. तर बघा आता हे पाणी टाकल्यावर इथे आपल्यात हळूहळू आता बारीक बारीक गाठी दिसत आहे. पण काही वेळाने ह्या गाठी अशा प्लेन होऊन जातात. तर बघा आता आपण प्लम ब्राउनी बनवतो आहे. तर आपल्याला यात पूर्ण ड्रायफ्रुट्स टाकावे लागतील. तर हे घेतलेले आहे काजू आणि बदामाचे तुकडे. तर बघा आणि इथे आहे आपल्या ह्या टरबूजाच्या बिया आणि पंपकिन्स पण घेतलेली आहे. आणि काही इथे मी पायनॅपल आणि किवी हे जे फ्रूट राहतात तर हे ड्राय केलेले मी घेतलेले आहे. म्हणून मी यात जे आपलं ओलं काही फळ असतात, काही रस असतो तो रस मी यात टाकलेला नाही आहे. आणि आपण थोडी टुटी फ्रुटीसुद्धा यात घेतलेली आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे हे गरम झालेलं आहे आणि यात हे ड्रायफ्रूट्स आपण एक थोडा वेळ ठेवलं म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतात. म्हणून आपल्याला या मिश्रणामध्ये हे ड्रायफ्रूट टाकायचे आहे आणि थोडी काळी मनुकसुद्धा मी इथे टाकलेली आहे. तर बघा फ्रेंड्स, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल की तुम्ही जर प्लम ब्राउनी बनवत आहेत तर तुम्ही मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस टाकायला पाहिजे होता. पण बघा आता इथे मी तुम्हाला दाखवलं की मी ड्राय पायनॅपल आणि ड्राय किवी हे टाकलेलं आहे आणि मी गार्निशिंगसाठी सुद्धा ते टाकणार आहे. म्हणून मी आज कोणत्या संत्र्याचा किंवा ऑरेंजचा इथे उपयोग केलेला नाही आहे. आणि ब्राउनी बनवायची म्हटली म्हणजे आपल्याला चॉकलेट ही त्यात टाकावीच लागते. म्हणून इथे घेतलेले ही मी 50 ग्रॅम चॉकलेट म्हणजे 1/4 कप ही चॉकलेट आहे. तर ही चॉकलेट मी इथे पूर्ण अशी मेल्ट करून घेणार आहे. आणि बघा आता हिला खालून जास्त हीट बसते म्हणून ही एकदम पातळ होत नाही आहे. तर बऱ्याच वेळा जास्त हीट बसल्यामुळे चॉकलेट पातळ होत नाही. म्हणून ती थोडा वेळ खाली उतरवून घ्यायची आणि मग हलवायची. म्हणजे ती चांगली पातळ होते मग. तर बघा आता इथे घेतलेला आहे मी 1 कप मैदा. तर आज ब्राउनी मी मैद्यापासून बनवणार आहे. 1 कप मैदा घेतल्यानंतर 1/2 टीस्पून आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून घ्यायचा आहे आपल्याला बेकिंग सोडा. तर बघा आता हे पूर्ण आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. मैदा केव्हाही घेताना हा चाळूनच घ्यायचा. तुम्ही काहीही बनवा पण मैदा हा चाळूनच घ्यायचा. आणि त्यामुळे काय होतं तो हलका होतो आणि आपण जे बनवतो काही तर ते अतिशय सॉफ्ट वगैरे होतं. म्हणून मैदा हा नेहमी चाळलेलाच असावा. तर बघा आता पूर्ण मैदा आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा मी हे चाळून घेतलेलं आहे. आणि हे पूर्ण असं मिक्स केल्यानंतर आता यात टाकायचं आहे आपल्याला आपण जे ड्रायफ्रुट्स टाकले होते ह्या मिश्रणामध्ये. तर ते पूर्ण ड्रायफ्रुट्स आपल्याला यात टाकायचे. बघ आता हे आपलं मिश्रण एकदम घट्ट पण झालेलं आहे. म्हणजे त्यांनी जे पाणी आहे आपलं गुळाचं, साखरेचं ते शोषून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्याला असा घट्टपणा इथे आलेला आहे. तर बघा आता ते टाकल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे 1/2 टीस्पून दालचिनी पावडर. तर बघा आपण प्लम ब्राउनी इथे बनवतो आहे म्हणजे दालचिनी पावडर यात टाकायलाच पाहिजे. याची टेस्ट अतिशय छान लागते.
आणि बघा आता हे मेल्ट केलेले चॉकलेटसुद्धा टाकायची आहे. आणि आता हे थंडीचे दिवस असल्यामुळे ही चॉकलेट इथे अशी थिक होऊन गेली आहे, पातळ नाही राहिलेली आहे. तर बघा आता हे पूर्ण चॉकलेटसुद्धा आपल्याला यात टाकायची आहे. आणि आता याचा आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर इथे तयार करायचं आहे. तर बघा आता हे पण थोडं थिक वाटतं आहे, तर अजून यात आपल्याला थोडं पाणी टाकावं लागेल. तर बघा इथे मी दुधाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. अतिशय साध्या आणि सोप्या घरगुती आपल्या साहित्यामध्ये मी इथे तुम्हाला पल्प ब्राउनी दाखवते आहे. तर बघा आता हे आपल्या ज्या कढईला लागलेलं होतं, तर यात मी थोडं पाणी टाकलेलं होतं आणि ते गरम झालेलं होतं. तर तेच पाणी मी यात इथे टाकते आहे. तर बघा आता एवढं प्रमाण आपलं परफेक्ट आहे या 1 कप मैद्यासाठी. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडत असेल, तर तुम्ही ही माझी व्हिडिओ कुठून बघता आहे, तर ते मला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मला आनंद होईल की माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर बघा आता हे आपलं पूर्ण बॅटर इथे छान असं एकजीव झालेलं आहे. आणि आता आपल्याला ही ब्राउनी गॅसवरतीच बेक करायची आहे. तर बघा हे असं बॅटर आपल्याला इथे पाहिजे. तर इथे घेतलेलं आहे मी 6 इंचचा चौकोनी केक टीन. तर त्याला खाली मी बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे आता हे पूर्ण आपलं बॅटर. तर बघा फ्रेंड्स, आता मी ही ब्राउनी गॅसवर बेक करत असल्यामुळे मी कढई गॅसवरती प्रीहीट करायला ठेवून दिलेली आहे. तर आता आपलं बॅटरसुद्धा चारही बाजूने चांगलं स्प्रेड झालेलं आहे आणि आता याच्यावरती टाकते आहे मी चेरीचे थोडे पीस मी करून घेतलेले होते. तर ते पीस मी याच्यावरती टाकते आणि बघा आता मी इथे ड्राय पायनॅपल, ड्राय किवीसुद्धा टाकलेली आहे आणि काजू पण आपण याच्यावरती गार्निशिंगसाठी टाकणार आहोत. तर अतिशय सुंदर आपली ही ब्राउनी इथे दिसते आहे आणि ही बेक पण खूप छान झालेली होती. बघा किती छान आपली ब्राउनी इथे दिसते आहे. आणि थोडं आपल्याला ते केक टीन असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे काही एअर बबल असेल तर ते निघून जातील. आणि आता याच्यावरती आपल्याला टाकायची थोडं मगज बी. तर बघा ही मगज बी पण खूप छान लागते या ब्राउनीमध्ये. तर आता इथे आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे आणि त्याच्या वरती मी आता हे आपलं केक टीन ठेवणार आहे. तर बघा आता हे केक टीन ठेवल्यानंतर याच्यावरती आपल्याला पूर्ण असं पॅक झाकण ठेवायचं आहे. म्हणजे कुठून आपली ही स्टीम बाहेर निघायला नको. तर बघा आता आपल्या इथे ब्राउनी 45 मिनिट बेक झालेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की आपली ब्राउनी ही कशी झालेली आहे. तर बघा इथे मी एक नाईफ टाकलेली आहे. तर अगदी क्लीन आपली ही नाईफ इथे आलेली आहे. म्हणजे आपली ही ब्राउनी चांगल्या प्रकारे बेक झालेली आहे. तर आता आपल्याला हिला गार होऊ द्यायची आहे आणि मग आपण हिचे पीस करणार आहोत. तर बघा आता याच्या अशा साईडनं याच्या कळा असतात, त्या कळा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे मग आपली ब्राउनी ही चांगल्या प्रकारे त्या केक टीनमधून बाहेर येईल. तर बघा आता मी हे पूर्ण इथे काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हिचे छोटे छोटे असे पीस करायचे आहे. तर मला सांगा तुम्ही आता तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली का नाही? आणि आवडली जर असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल. आणि जर माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस ती माझी चूक दुरुस्त करेल. तर बघा आता इथे आपल्याला ब्राउनीचे असे पीस करून घ्यायचे आहे. मध्यम आकाराचे पीस करायचे आहे. तर आता तुम्हाला दाखवते मी आपली ही ब्राउनी कशी झाली ते. तर हे बघा ही हाताला अतिशय सॉफ्ट लागत होती आणि आतून पण पहा किती छान अशी बेक झालेली आहे. तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.